परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर सौ सुनीता तांबे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांचे संतविषयक अभंग या लेखाचा भाग 2. संत जीवनाचे प्रयोजन. दुर्लभम भारते जन्म अशी प्राचीन काळापासून भारतीय लोकांची धारणा आहे. संत या शब्दाच्या विविध कोशगत अर्थात साधू पुरुष, पुण्यशील जीव, ईश्वराला जाणणारा, शांत, स्थिर, नित्यवृत्तीचा पुरुष, तसंच परमेश्वराचं अस्तित्व ज्याच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होतं तो संत. व्युत्पत्तीच्या दृष्टीनं संत शब्द अस्तित्वदर्शक आहे. महाराष्ट्रात रूढीगत अर्थानुसार जो भक्त वारकरी संप्रदायाचा प्रचारक असतो आणि आपली साधना निर्गुण भक्तीनं करतो त्यास संत म्हटलं जातं. संत जनाबाई म्हणतात, संत हे कोण तरी देवांचे हे डोळे, पूजे विण आंधळे देवाची ये. संत पुससी तरी देवाचे ते पाय, आगमा न गमे सोय मागडिये. संत म्हणसी तरी देवाचा हा गळा, जेणे रस आगळा वेदादिका. परादियाचारी सांडूनी मी पाणी, संत बोले वाणी विठोबाची. क्षरजे नासिले अक्षर ते काढिले, निशब्दांचे जाले बोले संत. संत एकनाथांनी भागवतात भगवंत मुखे सांगितलंय, प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सचेतन माझ्या मूर्ती. दृढ भावे केल्या त्यांची भक्ती, ते मज निश्चिती पावती. संत आठव संबंधी स्वामी स्वरूपानंद म्हणतात, संत सज्जनांची होता आठवण, अंतरी दाटोन देई मज. संत सज्जनांचा राहो जाओ देह, ते तो निस्संदेह चिरंजीव. संत सज्जनांच्या संगे करू वास, तेनेची जीवास नित्य शांती. संत सज्जनांचा करू नामोच्चार, होऊ भवपार अनायासे. संत सज्जनांची वंदोनिया पदे, डोलू ब्रह्मानंदे स्वामी म्हणे. संतांच्या केवळ आठवणींनाही अंतरात प्रेम दाटून येतं. ते देहानं या जगतात असोत वा नसोत, ते निस्संदेह चिरंजीवी असतात. त्यांच्या नामोच्चारानं भवसागरही पार करता येतो आणि त्यांच्या चरणवंदनानं ब्रह्मानंद लाभतो. अशा संतांचा गुणगौरव ते करतात. विवेकाचा गाव, वैराग्याचा ठाव, योगाचे वैभव साधू संत. भक्तीचे जिव्हार, ज्ञानाचे भांडार, शांतीचे माहेर साधू संत. चैतन्याचा प्राण, सुखाचे निधान, विश्रांतीचे स्थान साधू संत. स्वामी म्हणे संत आनंदाची खाण, मूर्तिमंत जाण परब्रह्म. स्वामींच्या दृष्टीनं साधू संत म्हणजे सारासार विचार, प्रपंचविषयक अनासक्ती, चित्ताची एकाग्रता, श्रद्धेचं मर्म, ज्ञानाचं भांडार आणि शांतीसुखाचं आश्रयस्थानही. साधू संत हे चैतन्याचा प्राणपरमात्मा स्वरूपी भक्तासाठीचा विसावा. संत म्हणजे आनंदाची खाण, मूर्तिमंत परब्रह्मच. अशा संतांना कसं ओळखायचं हे देखील स्वामी सांगून जातात. आणि कांचे सुख देखोनी जो सुखी, होय धन्य लोकी तोची संत. आणि कांचे दुःख देखोनी या डोळा, येई कळवळा तोची संत.
आणि कांचे दोष आणि नाजो मनी, गुणांचे वाखाणी तोची संत. लोककल्याणार्थ वेची जो जीवित, संत तो महंत, स्वामी म्हणे. समाजातील अधिकाधिक लोक सुखी झाल्याचं बघून जो स्वतःही सुखी होतो तोच लोकात धन्य समजला जातो. लोक त्याच्याविषयी धन्यतेची भावना जोपासतात. तसंच इतरांच्या दुःखानं जो कळवळतो, त्यांच्यातील दुर्गुणांकडे डोळे झाक करून जो त्यांच्या सद्गुणांचीच केवळ वाखाणणी करतो आणि लोककल्याणार्थ आपले प्राणही देतो, तोच स्वामींच्या दृष्टीत खरा संत महंत. संत ते उदार कृपेचे सागर, तयांचे उपकार काय वानू. इच्छिती कल्याण देती आत्मधन, मज रात्रंदिन सांभाळिती. स्वरूपी जागृत ठेविती संतत, ठाईची भगवंत भेटविती. स्वामी म्हणे ऋण न फिटे म्हणून, भावे लोटांगण घाली तसे. विशाल अंतःकरणाचे थोर मनाचे धर्मात्मा असे संत कृपेचा सागर असतात. त्यांनी केलेले उपकार कसे सांगू. माझं कल्याण व्हावं या इच्छेनंच खरं तर ते मला आत्मप्राप्तीची प्रचिती देतात. रात्रंदिवस माझा सांभाळ करतात. स्वरूप जागृतीद्वारे स्वानंद प्राप्तीचा लाभ घडवून निश्चितपणे भगवंताची भेट घडवतात. स्वामी म्हणतात, अशा संतांच्या ऋणातून मुक्त होणं अशक्य. म्हणूनच त्यांना मी भक्तिभावानं साष्टांग प्रणिपात करतो. संत भेटल्यावर काय करावं याचं मार्गदर्शनच जणू स्वामींनी या पुढच्या अभंगातून केलेलं आहे. स्वामी म्हणतात, संतांचे स्मरण, संतांचे पूजन, संतांसी वंदन करू भावे. भावे संतपदी होऊन या लीन, टाकू ओवाळून जीव भाव. संतांच्या पादुका मस्तकी वाहू, प्रेमे आनंदाने नाचू गाऊ. नाचत गात जाऊ संतांची या गावा, अखंड विसावा घेऊ तेथे. स्वामी म्हणे होता संतांचे दर्शन, सुखाचे निधान सापडले. स्वामी म्हणतात, आपण सारेजण संतांचं स्मरण पूजन करीत भक्तिभावानं त्यांना नमस्कार करूया. त्यांच्या चरणी विनम्र होत आपला जीव भावही त्यांच्यावरून ओवाळून टाकूया. त्यांच्या पादुका मस्तकी घेऊन आनंद विभोरतेनं नाचत गात संतांच्या गावी जाऊन तिथंच कायमची विश्रांती घेऊया. त्यांच्या दर्शनानं सुखनिधान सापडतं आणि जीवन धन्य होऊन जातं. आज इथेच थांबूया. यानंतरचा या लेखाचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.